कारण एकतर मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. मी जातीवादी नाही आहे. मी जर जातीवादी असतो ना तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना, सगळ्या जाती धर्माच्या पोरीला मी मोफत शिक्षण केलंच नसतं. कोणच्या बी कोणी पण येऊ द्या अंतरवालीच्या दारात, मोकळ्या हाताने वापस पाठवित नाही. लागन तेवढं शत्रुत्व माझ्या अंगावरती घेतो. माझ्या समाजाच्या लेकराला सुखी समाधानाचे 2 घास मिळावेत, तो सुखी समाधानी राहावा, त्याचं आयुष्य सुखी राहावं, समृद्ध राहावं, म्हणून ते प्रयत्न आहेत. आरक्षण दिलं, आयुष्याचं कल्याण झालं. तसं मला एक यंत्रणा उभी करून द्यायची. तुम्हाला जर कुठं अडचण आली, आपले लेकरं बाळ शिकायला आहेत, लेकी बाळी बाहेर शिकायला आहेत, दवाखान्यात काय अडचण आली, पोलीस स्टेशनला आली, SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला आली, पोरं कंपन्याने नोकऱ्याला आहेत, कुणी तहसीलला आहेत, कुणी पोलीसमध्ये आहेत, कुणी शेती आहेत, कुणी ऊस तोडायला जातात, कुणी व्यवसायात आहेत, कुणी उद्योगात आहेत. यांना जर अडचणी आल्या तर सोडवायच्या कुणी. म्हणून एक प्रचंड मोठी राज्याच्या कानाकोपऱ्यात एक यंत्रणा तुमच्यासाठीच, हक्काची पिढ्यांना पार चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुमच्यासाठी मला ती उभा करून द्यायची. म्हणून मला 1 वर्षाची फक्त सुट्टी द्या. तुमचं 15च मिनिटात काम झालं पाहिजे, कोणत्याही कोपऱ्यात असू द्या राज्यात, कोणत्या पण. म्हणून त्यासाठी 1 वर्ष सुट्टी द्या. आता 16 तारखेच्या नंतर तरी किमान मला 1 वर्ष दौरे सांगू नका. मी जर सप्ताहासाठी, लग्नासाठी आलो नाही तर आपले नाराज होत जाऊ नका. कारण एकतर मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. मी जातीवादी नाही आहे. मी जर जातीवादी असतो ना तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना, सगळ्या जाती धर्माच्या पोरीला मी मोफत शिक्षण केलंच नसतं. कोणच्या बी कोणी पण येऊ द्या अंतरवालीच्या दारात, मोकळ्या हाताने वापस पाठवित नाही. लागन तेवढं शत्रुत्व माझ्या अंगावरती घेतो. पण कुणाच्या लेकीचं काम असेल, कुणाचं पोराचं असेल, पोरीचं असेल, कुणाच्या बांधाचं असेल, कशाचं पण असू द्या, माझ्या हातानं नाही झालं तरी चालन, पण मला जितके प्रयत्न करता येतील तितके ताकदीनं प्रयत्न करून मी त्यांना न्याय द्यायचं काम करतो. जसं की महादेव मुंडेचं आत्ताचं प्रकरण 2 वर्ष झालं कार्यक्रमच झाला होता. लेकरो कुणाचंही असू द्या, ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या बहिणीच्या किंवा स्वतःच्या मुलीचं कंपाळाचं कुंकू पुसतं ना, त्यावेळेस आपल्याला कळ लागते. ती नसन भली आपल्या जातीतली, पण शेवटी तिचा नवरा गेलाय, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी लेक आहे. आपलं कर्तव्य होतं, आपण त्यांनाही न्याय दिला. आता नार्को टेस्ट होऊन त्याच्यात सुद्धा सगळे बरंचसं पुढं येणार आहे. माझ्या तोंडातून काही जाईन, त्याच्यामुळं आपलं आत्ताच काही बोलत नाही, कारण ती प्रशासकीय प्रक्रिया आहे. माझ्याकडे धनगर समाजाचा येऊ द्या, दलित समाज, मुस्लिम समाजाचा, कुठल्याही जाती धर्माचा येऊ द्या, मला जितकी ताकद लावता येईल तितकी मी लावतो. आता